हॅलो, नमस्कार. प्रथम या ठिकाणी उपस्थित सर्व रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. त्याचप्रमाणे या ठिकाणी दाभोलकर ब्रदर्स चॅम्पियन्स ट्रॉफी या ठिकाणी या सामन्याचा शेवटच्या चेंडूवरती षटकार ठोकून आपला सामना आपल्या बाजूने झुकवला होता तोच, आणि त्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय या ठिकाणी तो म्हणजे रुद्रेश नाईक. अतिशय सुरेख फलंदाजी केली त्यांनी आपल्या संघासाठी. शेवटच्या चेंडूवरती 4 धावा हव्या होत्या आणि गोलंदाजावर थोडासा दबाव, आणि याचाच परिणाम त्यांनी एक चेंडू स्क्वेअर फेकला, अवंतरच्या स्वरूपात एक धाव दिली, आणि त्या शेवटच्या चेंडूवरती 3 धावांची आवश्यकता होती ती मात्र या ठिकाणी, आणि त्या शेवटच्या चेंडूवरती सरळ सीमा पार करतोय चेंडू 6 धावांसाठी, आणि आपल्या संघाला या ठिकाणी या फेरीतील पहिले विजय घोषित करून देतोय. सुरेख फलंदाजी पाहायला मिळाली, सुरेख असा सामना या ठिकाणी आजच्या दिवसातील हा दुसरा सामना पाहायला मिळाला. त्यानंतर आपल्याला सामना सुरू होतोय तो म्हणजेच आरवी कोरगाव वर्सेस सत्पुरुष मोर्जे या दोन संघांमध्ये सामना सुरू होते. मर्यादित 5 षटकांचा हा सामना या ठिकाणी दाभोलकर ब्रदर्स चॅम्पियन्स ट्रॉफी, आणि आजच्या या दिवसातील या स्पर्धेतील आजचा हा तिसरा दिवस. तर काल सुरेख असे सामने या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळाले होते. दाभोलकर ब्रदर्स संघाने पहिल्यांदा 3ही सामने विजयी झाला होता आणि शेवटच्या 4थ्या सामन्यामध्ये पराजय झाला. याचाच परिणाम या ठिकाणी आपल्याला काल बॉलआउट अशी परिस्थिती पाहावयास मिळाली. सामना सुरू होतोय. महेश अतिशय सुरेख असा चेंडू या ठिकाणी मारा करतोय. या चेंडूवरती एक धाव घेतोय या ठिकाणी तो म्हणजेच दत्तराज. स्ट्राईकला सलामीची जोडी या ठिकाणी मैदानावर आपल्याला पाहावयास मिळते, ती म्हणजेच सत्पुरुष मोर्जे क्रिकेट संघाची दत्तराज उर्फ साई. तर या ठिकाणी सत्पुरुष मोर्जे क्रिकेट संघाने आपला 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे, जेणेकरून आम्हाला या ठिकाणी नावं सांगण्यासाठी मदत होईल. महेश आपल्या षटकातील पुढील चेंडूचा मारा करण्यासाठी सज्ज होतोय पंचांच्या डाव्या बाजूने. सुरेख असा चेंडू, थोडासा शॉर्टपिच चेंडू, आणि हा वेगवान चेंडू आपल्याला पाहावयास मिळाला. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय, विसावला जातोय, म्हणजेच हा चेंडू निर्धाव गणला जातोय. या निर्धाव चेंडूने धावफलक त्याच ठिकाणी स्थिरावतोय. या षटकातील आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली आहे 1 बिनगडी बाद. पंचांच्या उजव्या बाजूने हा मात्र शॉर्टपिच चेंडू जोरदार हिट केलाय मिड विकेटच्या दिशेने. चेंडू जातोय, बघता बघता सीमा पार जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे मात्र निश्चितच हा वेगवान फटका होता, आणि याचाच परिणाम चेंडू सीमापार होतोय आणि 4 धावेने स्वतःचं खातं खोलतोय. संघाची धावसंख्या 4 धावेने वाढते. धावसंख्या पोचते ती 5 धावा, तर राहुल हा वैयक्तिक 4 धावेने खातं खोलतोय. संघाची षटकातील 3 चेंडूचा खेळ संपतोय. सुरेख असा चेंडू बॅटची कट घेऊन तो स्लिपच्या दिशेने जातोय. चेंडू एक धाव पूर्ण केली जाते. एक दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न हा मात्र अयशस्वी ठरतोय. सुरेख असं क्षेत्ररक्षण पॉईंटचा क्षेत्ररक्षक या ठिकाणी करताना आपल्याला पाहावयास मिळतोय. चेंडू अडवतोय, जोपर्यंत यष्टीरक्षकाच्या हातामध्ये थ्रो करतोय तोपर्यंत या ठिकाणी एक धाव ही सहजरित्या पूर्ण केली जाते. सुरेख असं क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय, ते म्हणजेच या ठिकाणी आरवी 11 क्रिकेट संघाकडून वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून पहिल्या षटकाचा मारा करण्यासाठी सज्ज.
सुरेख चेंडू थोडासा ओव्हरपीच जोरदार हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटची कटगण बराच वेळ हवेमध्ये आणि या ठिकाणी झेल टिपला जातोय, पहिला गडी गारत होतोय या ठिकाणी तो म्हणजेच मला वाटतं दत्तराज उर्फ साई या फलंदाज संघाची धावसंख्या या ठिकाणी स्थिरावते ती म्हणजे पहिल्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ संपतोय, धावसंख्या 1 गडी बाद 6 धावा. डीजे पाहावयास मिळतं ते म्हणजे यश वालावलकर, अतिशय सुरेख असं या ठिकाणी ऑपरेटर आपल्याला पाहावयास मिळत आहे. शॉर्टपिच चेंडू थोडासा या ठिकाणी फाईन लेगच्या दिशेने खेळला जातोय, चेंडू 1 धाव ही सहजरित्या पूर्ण केली जाते. तर या ठिकाणी पहिल्या षटकाचा खेळ संपतोय, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच सत्पुरुष मोर्जी क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करत असताना या इनिंगमधील 6 चेंडूंचा खेळ संपतोय, 1 गडी बाद होतोय, धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच या ठिकाणी 7 धावा. महेश हा मात्र आपल्या या षटकाची सांगता करून वैयक्तिक षटकामध्ये 7 धावा देतोय आणि 1 गडी बाद करण्यात यशस्वी ठरतोय. म्हणजेच या इनिंगमधील 30 चेंडूंचा सामना आणि या 30 चेंडूतील 6 चेंडूंचा खेळ संपलाय, उर्वरित 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि या 24 चेंडूंचा सामना करायचा आहे तो म्हणजेच या ठिकाणी RV11 क्रिकेट सत्पुरुष मोर्जी क्रिकेट संघाला. आणि या 24 चेंडूंमध्ये किती धावा जमवतोय पाहायचं आहे नक्कीच, आणि या 29 चेंडूंमध्ये किती धावा जमवते, या 5 षटकांमध्ये किती धावा जमवतोय आणि किती धावांचं आव्हान या ठिकाणी ठेवतोय तो म्हणजेच पाहायचं आहे. या ठिकाणी प्रथम फलंदाजी करत असताना सत्पुरुष मोर्जी क्रिकेट संघ RV11 क्रिकेट संघाच्या समोर वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसऱ्या षटकाचा मारा करण्यासाठी सज्ज होतोय. या ठिकाणी 10 ते 12 पावलांचं हे छोटंसं रनअप मात्र निश्चितच या ठिकाणी स्ट्राईकवर येतोय. पुन्हा एकदा नवीन फलंदाज तो म्हणजेच केदार या ठिकाणी प्रथमच या ठिकाणी स्ट्राईकवर खेळण्यात सज्ज होतोय. पाहायचं आपलं खातं कशा पद्धतीने या ठिकाणी हा केदार हा फलंदाज करतोय. सुरेख चेंडू तेवढाच सुरेख अशा पद्धतीने खेळला जातो, तिथले ते निश्चितच धावा देण्याची शक्यता, डायरेक्ट हिट होतोय. या ठिकाणी अतिशय सुरेख असं क्षेत्ररक्षण स्वतः फॉलो थ्रूमध्ये गोलंदाज करतोय आणि याचाच परिणाम म्हणजेच ही चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न असफल होतोय आणि डायरेक्ट हिट करतोय स्वतः गोलंदाज या ठिकाणी आणि दुसरा गडी बाद होतोय तो म्हणजेच या ठिकाणी सत्पुरुष मोर्जी क्रिकेट संघामधून केदार हा फलंदाज. 2 गडी बाद. जे स्वतः गोलंदाजाने फॉलो थ्रूमध्ये जाऊन चेंडू अडवतोय, चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न हा निश्चितच होता केदार यांचा, मात्र या ठिकाणी गोलंदाज अनुष हा सुरेख असं क्षेत्ररक्षण करतोय आणि डायरेक्ट हिट करतोय या ठिकाणी एस्टॅनवर आणि गडी बाद करण्यात यशस्वी ठरतोय. सुरेख चेंडू गोल्डन स्पॉटवरचा हा चेंडू आपल्याला पाहावयास मिळाला, थोडासा ऑप्टिकच्या बाहेरून जाणार हा चेंडू निश्चितच सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये सुपूर्त होतोय. म्हणजेच हा चेंडू या षटकातील दुसरा चेंडू होता आणि दुसरा चेंडू हा निर्धाव गणला जातोय. पहिल्या चेंडूवरती गडी बाद केला जातोय आणि दुसरा चेंडू निर्धाव. अतिशय सुरेख
पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा चेंडू, मात्र हा थोडासा लेग स्टिकवरील चेंडू. फलंदाज चेंडू ओळखतोय आणि जोरदार हिट करण्याचा प्रयत्न करतोय, मात्र चेंडू जमिनीलगत जोपर्यंत स्क्वेअर लेगचा खेळाडू, मिड विकेटचा खेळाडू या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय, गोलंदाजीच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द करतोय, तोपर्यंत एक धाव स्वतःचं खातं खोललं जातंय या ठिकाणी, तो म्हणजेच फलंदाज. कृपया 12वा खेळाडू पाठवा, आम्हाला या ठिकाणी नावं समजली पाहिजेत याची नोंद घ्या. सत्पुरुष मोर्जी क्रिकेट संघ, आपल्याला विनंती आहे 12वा खेळाडू पाठवा. प्रजय, अतिशय सुरेख फटका या ठिकाणी पाहायचा, पुन्हा एकदा धावची होण्याची शक्यता. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण, थोडस खराब या ठिकाणी गोलंदाजाचं क्षेत्ररक्षण, चेंडू अडवता आला नाही आणि याचाच परिणाम दुसरी धाव ही पूर्ण केली जाते. 2 धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच या ठिकाणी 1 षटक आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 10 धावा. 2 गडी बाद आतापर्यंत होत आहेत, ते म्हणजे सत्पुरुष मोर्जी क्रिकेट संघाचे. सुरेख गोलंदाजी, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न पाहायला, ह्या गोलंदाजाने त्याचा अभ्यास केला आणि चेंडू थोडासा शॉर्ट पिच करतोय, याचाच परिणाम म्हणजेच हा चेंडू फलंदाजाला चकवतोय आणि चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव गणला जातोय चेंडू. सुरेख गोलंदाजी, ज्या पद्धतीची गोलंदाजी पाहिजे त्याच प्रकारची गोलंदाजी, निश्चितच अतिशय सुरेख फटका, सुरेख असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी. निश्चित झेल नव्हता, मात्र हा झेल घेण्याचा प्रयत्न हा सुरेख या ठिकाणी मैदानावर पाहायला मिळाला आणि याचाच परिणाम ह्या 2 षटकांचा खेळ संपलाय. म्हणजेच या इनिंगमधील 12 चेंडूंचा खेळ संपतोय आणि या 12 चेंडूंमध्ये आत्तापर्यंत या ठिकाणी सत्पुरुष मोर्जी क्रिकेट संघ आपले 2 गडी गमावतोय आणि याचाच परिणाम धावसंख्या ही एकूण 11 धावा. पहिल्या षटकामध्ये महेश यांनी सुरेख अशी गोलंदाजी केली होती, 1 गडी बाद करण्यात यश मिळवलं होतं, 7 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये आता मात्र अनुष हा गोलंदाज अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय, फक्त 4 धावा खर्च करतोय आणि धावचीच्या स्वरूपात 1 गडी बाद झाला जाय आणि या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11 धावा. पाहायचंय या ठिकाणी या इनिंगमधील फक्त 3 षटकांचा म्हणजेच 18 चेंडूंचा खेळ शिल्लक. मोठ्या फटक्यांची आवश्यकता ही असेल या ठिकाणी सत्पुरुष मोर्जी क्रिकेट संघाला. जर का या 5 षटकांमध्ये कमीत कमी 60 ते 70 धावा जमवल्या आणि हे आव्हान जर का ठेवलं तर निश्चितच या ठिकाणी थोडंसं कठीण असेल, ते म्हणजेच RV11 कोरगाव क्रिकेट संघाला. सुरेख असा चेंडू, निखिल यांच्या या गोलंदाजीवरती स्वतः क्षेत्ररक्षण केलंय आणि याचाच परिणाम मात्र 1 धावही अडवू शकले नाहीत. सुरेख असा फटका होता सरळ फॉलो थ्रोमध्ये, मात्र क्षेत्ररक्षण केलं जाते. गोलंदाज हा मात्र निखिल. सुरेख गोलंदाजी आतापर्यंत या ठिकाणी RV11 कोरगाव क्रिकेट संघाकडून आपल्याला पाहावयास मिळते. ज्या प्रकारची गोलंदाजी, ज्या प्रकारचे क्षेत्ररक्षण या ठिकाणी हवं होतं आपल्याला, त्याच प्रकारचं क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी या ठिकाणी पाहावयास मिळते RV11 क्रिकेट संघाकडून. स्लोवर पद्धतीचा चेंडू, सुरेख असा चेंडू, मात्र सुरेख असा फटका, चेंडू ओळखला जातोय. फलंदाज या ठिकाणी याचा पुरेपूर फायदा घेतोय आणि सहजरित्या हा चेंडू पुरेपूर सीमारेषा पार करतोय षटकारासाठी. फलंदाजी, सलामीला आलेला हा फलंदाज सुरेख अशी फलंदाजी करतोय, आपल्या संघासाठी 1 धाव पूर्ण करतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, जोपर्यंत क्षेत्ररक्षक या चेंडूपर्यंत पोहोचतोय, चेंडू सुपूर्द करतोय गोलंदाजाच्या हातामध्ये, तोपर्यंत ही 1 धाव सहजरित्या पूर्ण करतात. या एका धावेने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच या ठिकाणी 19 धावा. तिसरं षटक या ठिकाणी या प्रगतीपथावर आहे, ते म्हणजेच शॉर्टपिच चेंडू, पुरेपूर फायदा घेतलाय. पाहायचाय चेंडू बराच वेळ हवेमध्ये सीमारेषे जवळपास झेल होतोय की नाही पाहायचंय आणि अतिशय सुरेख असं झेल या क्षेत्ररक्षकाने घेतलंय.
गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळते. आणि 4 चेंडूंचा खेळ संपतोय. प्रथम फलंदाजी करतो या ठिकाणी तो म्हणजेच सत्पुरुष मोरजी क्रिकेट संघ, RV11 कोरगाव क्रिकेट संघ क्षेत्ररक्षण करताना पाहावयास मिळतोय. ज्या प्रकारची गोलंदाजी क्षेत्ररक्षण पाहिजे त्याच प्रकारचं गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहावयास मिळतोय. तो म्हणजेच RV11 कोरगाव क्रिकेट संघ क्षेत्ररक्षण थोडंसं लांबवलेलं सजवलेलं आहे. या ठिकाणी यष्टिरक्षक या ठिकाणी शॉर्टपिच चेंडू करून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची कट घेऊन बराच वेळ चेंडू हवेमध्ये स्वतः गोलंदाज या ठिकाणी निखिल हा क्षेत्ररक्षण करतोय आणि झेल टिपतोय. मात्र या ठिकाणी सत्पुरुष मोरजी क्रिकेट संघाचे हे खेळाडू या ठिकाणी थोडंसं खराब असं फलंदाजी करताना पाहावयास मिळतात. मात्र स्ट्राईकवर आलेला तो म्हणजेच राहुल हा खेळाडू एकच मात्र सुरेख अशी फलंदाजी करताना आपल्याला पाहावयास मिळतो. आतापर्यंत 1 षटकार आणि 1 चौकार या बॅटमधून आपल्याला पाहावयास मिळाला होता. मात्र चौथा गडी बाद होतोय तो म्हणजेच या ठिकाणी मोरजी क्रिकेट संघाचा नवीन फलंदाज शुभम पाहायचंय. फक्त मर्यादित या 5 षटकांमधील फक्त 2 षटक 5 चेंडूंचा खेळ संपला आहे. म्हणजे जवळजवळ 3 षटकं या ठिकाणी संपत आलेले आहेत. चेंडू मात्र 13 शिल्लक या इनिंग मधील आणि ऑन हॅट्रिकवर आहे तो म्हणजेच निखिल हा गोलंदाज. पाहायचंय हॅट्रिकची संधी या ठिकाणी होते की या ठिकाणी फलंदाज या ठिकाणी कशा पद्धतीची फलंदाजी करतोय. शुभम हा फलंदाज खेळण्यासाठी सज्ज होतोय. पंचांच्या उजव्या बाजूने राईट नंबर ओव्हर द विकेट अशा पद्धतीची गोलंदाजी करतोय. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता. चेंडू पॅडवर आदळला की बॅटवर मात्र जोरदार अपील हा निश्चित गोलंदाजाचं होतं. पंच फेटाळून लावतायत या ठिकाणी हे अपील. म्हणजेच हा चेंडू थर्डमॅनच्या दिशेने जोपर्यंत जाईल क्षेत्ररक्षण होईल तोपर्यंत मात्र ही धाव मात्र निर्धाव राहते. म्हणजेच या षटकातील हा चेंडू निर्धाव गणला जातोय. षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 5 गडी बाद 19 धावा. पुरं झिरो कर. बेसचं बटन पुरं झिरो कर. 2 नंबरचा हा नाही हा झिरो असा नाही इको होते रे का हात लावू नको. गोलंदाज नितेश RV11 कोरगाव क्रिकेट संघ प्रथम क्षेत्ररक्षण करतोय. गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. सुरेख असा चेंडू, वेगवान चेंडू, थोडासा ऑफस्टिकवरील चेंडू. मात्र या ठिकाणी चेंडू ऑफस्टिकच्या थोडासा बाहेरून जातोय. पंच या ठिकाणी निर्धाव गणला बनतो जातोय चेंडू. या ठिकाणी पंचांजवळ थोडीशी दाद मागण्याचा प्रयत्न हा फलंदाजाचा झाला होता. मात्र सुरेख चेंडू हा म्हणून गणला गेलाय. गोलंदाज अतिशय वेगवान गोलंदाजी आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळते. सुरेख चेंडू जोरदार हिट करण्याचा प्रयत्न मिड ऑनच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक सुरेख असं क्षेत्ररक्षण करतोय आणि या ठिकाणी या चेंडूवर एकच धाव खर्च केली जाते. या एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 20 धावा. 4थं षटक या ठिकाणी या इनिंगमधील सुरू आहे. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत संपला आणि या षटकातील 2 चेंडूंचा खेळ संपतोय आणि धावसंख्या 5 गडी बाद धावसंख्या झाली ती 20 धावा. मोठ्या फटक्यांची आवश्यकता असेल हे मात्र या ठिकाणी सत्पुरुष मोरजी क्रिकेट संघाला आणि या मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये हा निश्चितच आपल्याला पाहावयास मिळतोय तो म्हणजे शुभम हा फलंदाज. मात्र तेवढीच सुरेख गोलंदाजी, वेगवान गोलंदाजी, अचूक टप्प्यावरचा मारा आणि याचाच परिणाम म्हणजेच वंचित ठेवतायत ते मात्र हा गोलंदाज सत्पुरुष मोरजी क्रिकेट संघाच्या या सर्व फलंदाजांना तो म्हणजेच शुभम हा फलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. 3 चेंडूचा खेळ संपतोय.
सुरेख चेंडू, सुरेख असा फटका मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय, एक धाव पूर्ण केली जाते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अयशस्वी होतोय आणि सुरेख असं क्षेत्ररक्षण, सुरेख असा थ्रो एसटी जवळ होतोय आणि या चेंडूवरती मात्र एकच धाव खर्च केली जाते. या एका धावेने संघाचा धावफलक हलतोय, धावफलक जातोय तो म्हणजेच 5 गडी बाद, 3 षटक आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 21 धावा, 5 गडी बाद. ती म्हणजे प्रथम फलंदाजी करत असताना सत्पुरुष मोर्जी क्रिकेट संघ. सुरेख चेंडू, बॅटची कट घेऊन परत चेंडू हवेमध्ये, स्वतः यष्टीरक्षक झेल खाली आणि सुरेख असा झेल टिपला जातोय स्वतः यष्टीरक्षकाकडून आणि या ठिकाणी 6वा गडी बाद होतोय आणि फक्त या इनिंगमधील 7 चेंडूंचा खेळ शिल्लक म्हणजे ज्या 7 चेंडूंमध्ये या ठिकाणी मोठ्या फटक्यांची आवश्यकता भासेल ती म्हणजेच मोर्जी क्रिकेट संघाला. एकवीस धावा, 3 षटक आणि 5 चेंडूचा खेळ संपतो. या इनिंग मधील फक्त 7 चेंडू शिल्लक. सुरेख चेंडू, सुरेख असा फटका पाहायचा आहे, बराच वेळ चेंडू हवेमध्ये मिड ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक या ठिकाणी झेल खाली आणि हा झेल सीमारेषे पकडला जातोय तोपर्यंत 6 गडी बाद म्हणजेच या ठिकाणी सत्पुरुष मोर्जी क्रिकेट संघाचे थोडीशी खराब फलंदाजी निश्चितच या सामन्यामध्ये पाहावयास मिळते आणि धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर म्हणजेच या इनिंगमधील 24 चेंडूंचा खेळ संपतोय, फक्त 6 चेंडूंचा खेळ शिल्लक, धावसंख्या 6 गडी बाद, 21 धावा. दाभोलकर ब्रदर्स चॅम्पियन ट्रॉफी आणि आजच्या या स्पर्धेतील तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील तिसरा सामना सुरू आहे तो म्हणजेच सत्पुरुष मोर्जी क्रिकेट संघ आणि RV11 कोरगाव क्रिकेट संघ या दोन संघामध्ये. या इनिंग मधील शेवटचा षटकाचा मारा करण्यासाठी आलाय तो म्हणजेच प्रितेश हा गोलंदाज. पहिला चेंडू पंचांच्या डाव्या बाजूने राईट हँड ओव्हर द विकेट अशा पद्धतीची ही गोलंदाजी. निर्धाव गणला जातोय पहिला चेंडू. फक्त इनिंग मधील 5 चेंडू, मोठ्या फटक्यांची आवश्यकता असेल ती म्हणजेच मोर्जी क्रिकेट संघाला. पुन्हा एकदा बराच वंचित ठेवलं जाते मोठ्या फटक्यांपासून. अचूक टप्प्याची गोलंदाजी, गुलनीस स्पॉटवर या चेंडूंचा मारा आणि याचाच परिणाम या ठिकाणी मोठ्या फटक्यांपासून आणि एकेरी दुहेरी धाव्यांपासून सुद्धा वंचित या ठिकाणी ठेवत आहे. प्रितेश, सुरेख चेंडू, शॉर्टपे चेंडू, जोरदार हिट केला आहे. बघता बघता चेंडू सीमा पार, दाभोलकर ब्रदर्स षटकार. तीन चेंडू शिल्लक, 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि पाहायचा आहे मागच्या चेंडूवरती सुरेख असा फटका.
चेंडू सीमा पार केला होता आणि हा चेंडू मात्र अतिशय सुरेख वेगवान चेंडू आणि याचाच परिणाम हा निर्धाव गणला जातोय. चेंडू या इनिंगमधील फक्त 2 चेंडूंचा खेळ शिल्लक पाहायचे. धावसंख्या झाली आहे ती आत्तापर्यंत 27 धावा. जर का 2 मोठे फटके घेतले, एक षटकार एक चौकार ठोकला तर निश्चितच धावसंख्येत वाढ होईल. जोरदार हिट करण्याचा प्रयत्न, बॅटची कट घेऊन चेंडू फाईन लेगच्या दिशेने जातोय आणि हा ही फलंदाज बाद होतोय. सुरेख फटका घेतला होता मागच्या चेंडूवरती, चेंडू सीमा पार केला होता. हा ही चेंडू सीमा पार करण्याचा प्रयत्न होता शुभम यांचा, मात्र चेंडू बॅटची कट घेऊन फाईन लेगच्या दिशेने झेलचीच्या स्वरूपात बाद होतोय. दाभोलकर ब्रदर्स चॅम्पियन्स ट्रॉफी चालू आहे आणि आपला हा डीजे वाला पाहायचा आहे. या ठिकाणी ढगाला लागली कळ करतोय, म्हणजे जर का पावसाचं आगमन करायचं की काय असंच काहीसा इरादा दिसतोय तो, म्हणजे या डीजे मॅनचा. किरण, सुरेख चेंडू, सुरेख फटका पाहायचा आहे. मिड विकेटच्या दिशेने चेंडू झेलवतोय की नाही आणि या ठिकाणी सुरेख असा झेल टिपला जातोय. इनिंगची सांगता होतोय. या ठिकाणी गडी बाद होत आहेत ते मात्र या ठिकाणी 7-8 गडी बाद. सत्पुरुष मोर्जी क्रिकेट संघ 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती म्हणजे या ठिकाणी 27 धावा. 28 धावांचं आव्हान या ठिकाणी ठेवलं इथे. मर्यादित 5 षटकांमध्ये 30 चेंडू 28 धावा असं विजयाचं समीकरण राहील ते म्हणजेच RV11 क्रिकेट संघाच्या बाजूने. धन्यवाद. प्रीता 11 दारगळ आणि मनीषा क्रिकेटर्स अँड मुळबीर मालपे. चला दोन्ही कॅप्टन टॉससाठी या. नेक्स्ट मॅच दोन्ही कॅप्टन चला टॉससाठी या. मनीषा क्रिकेटर्स अँड मुळबीर मालपे, त्याचबरोबर त्यांच्यासमोर प्रीता 11 दारगळ. दोन्ही टीम चला, कॅप्टन उशीर करू नका. टॉससाठी कॉमेंट्री बॉक्स समोर या. दोन्ही कॅप्टन टार्गेट समोर ठेवलं ते 27 धावांचे कमी धावसंख्येचा सामना. 28 रन मैच को जीतने के लिए RV11 कोरगांव क्रिकेट टीम को, और हम कॉल कर रहे हैं. आइए दोस्तों प्लीज, मनीषा क्रिकेटर्स एंड मुळबीर मालपे और प्रीता 11 दारगढ़ क्रिकेट टीम कैप्टन टॉस के लिए आइए प्लीज जल्द से जल्द. दोस्तों हम बाहर इनिंग के छोटे ब्रेक में टॉस करते हैं, तो आपको आना बहुत जरूरी है कैप्टन को टॉस के लिए अगले मैच के लिए. तो फील्डिंग के लिए मैदान पर उतर चुकी है सतपुरुष मोर्जी क्रिकेट टीम. बहुत ही शानदार गेंदबाजी रही. 8 रन देकर 2 विकेट चटकाए निखिल गडेकर ने.
नितेश कांबड़ी जिन्होंने भी बहुत ही अच्छी किफायती 2 रन 2 विकेट चटकाए। दोनों का शानदार स्पेल रहा। आखिरी ओवर में एक बड़ा शॉट लगा प्रीतेश मुरुडकर की गेंदबाजी पर, छक्का लगा, लेकिन आखिरी 2 गेंदों पर लगातार 2 विकेट चटके। 2 शॉट थोड़ी सी पीछे हो गई सतपुरुष बोर्जी क्रिकेट टीम, लेकिन देखना होगा पावर प्ले का ओवर, गेंदबाजी फील्डिंग किस तरह से होती है। और सामने स्ट्राइक पर आ चुके अनिकेत देसाई, और अनिकेत देसाई का साथ देते हुए निखिल गडेकर। अंपायर का इशारा, खेल की शुरुआत होने का। पहली गेंद सम्मानजनक खेला, एक अच्छा वी में बिल्कुल ड्राइव करने के देसाई के बल्ले से मिड ऑफ पर फील्डर, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। टारगेट है सामने 5 ओवर में 28, 29 डिलीवरीज 28 रन्स। ओवर पिच गेंद ऑन साइड पर मिड विकेट पर खेलना चाहते थे, गेंद के लाइन से बीट हुए, गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में। अच्छी शुरुआत गेंदबाजी में, पहला ओवर जारी है। दत्तराज और पसाई गेंदबाजी कर रहे हैं, अच्छी शुरुआत गेंदबाजी में। सामने लेफ्ट हैंडर टीम के विकेट कीपर बल्लेबाज अनिकेत देसाई। और इस बार उतना अच्छा टाइमिंग नहीं रहा था, लेकिन रन तो बनेगा। देखना होगा लॉन्ग ऑफ बाउंड्री पर फील्डर, पहला रन तेजी के साथ, दूसरे के लिए पलटे दोनों बल्लेबाज, और जब तक थ्रो पहुंचता गेंदबाज के हाथों में दत्तराज के, तब तक 2 रन के साथ RB11 कोरगांव क्रिकेट टीम ने अपने रनों का खाता शुरू किया। इस बार बल्ले से उतना अच्छा टाइमिंग नहीं, रनआउट का खतरा, झील ने मगर निशाना लगता तो खतरा था निखिल गडेकर के लिए स्ट्राइक एंड पर। अच्छी कोशिश थी फील्डर की अपने फॉलो थ्रू में गेंदबाज दत्तराज की, लेकिन गेंद नहीं लगी स्टंपों पे, और इसी बीच सिंगल के साथ स्कोर पहुंचा टोटल 3 पर। दाहिने से ओवर द विकेट, थोड़ा सा फील्डिंग को ठीक ठाक कर रहे हैं। 2 फील्डर है बाहर, एक डीप मिड विकेट, एक वाइड लॉन्ग ऑन बाउंड्री पर सतपुरुष मोर्जी क्रिकेट टीम की ओर से। और इसी बीच दत्तराज और पसाई अपने बॉलिंग मार्ग पर अगली गेंद लेकर। और इस बार आगे निकलकर गेंद को ड्राइव किया, लॉन्ग ऑन पर फील्डर डीप पर है, गेंद को उठाते फील्ड करते, दूसरा रन। हाँ ना कर रहे थे, शायद खतरा हो सकता था नॉट टेकर एंड पर। अच्छी फील्डिंग, अच्छा थ्रो, और 1 रन मिला स्कोर में, स्कोर आगे बढ़ा 4 पर। अनिकेत देसाई एक बार फिर से स्ट्राइक पर सामना करते हुए दत्तराज की गेंदबाजी का। और इस बार बहुत ही बेहतरीन शॉट, स्वीप क्या खूबसूरती के साथ, लेकिन डीप स्कोर लेग बाउंड्री पर फील्डर है मौजूद, अच्छी फील्डिंग, और सिर्फ सिंगल ही बढ़ गया स्कोर के खाते में। पावर प्ले का पहला ओवर समाप्त हुआ, और पहले ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर 5 रन, 28 रनों का टारगेट है टोटल RB11 कोरगांव क्रिकेट टीम के सामने। और पावर प्ले का पहला ओवर समाप्त, 5 रन बिना किसी नुकसान से। कैप्टन आइए प्लीज आने वाले मैच के लिए प्रीता 11 दारगढ़ और मनीषा क्रिकेटर्स एंड मुलवीर मालपे, दोनों के बीच में मैच होगा, टॉस होगा। चलिए दोनों टीम कैप्टन टॉस के लिए हमारे कमेंट्री बॉक्स के सामने हमारे अंपायर मुन्ना दाबोलकर, जिनके हाथों टॉस हो जाएगा। चलिए दोनों टीम कैप्टन प्रीता 11 दारगढ़ और मनीषा क्रिकेटर्स एंड मुलवीर मालपे। कमेंट्री बॉक्स में सिद्धेश परब, जिनका आगमन होता हुआ, सिद्धेश आपका स्वागत है। और गेंदबाजी में परिवर्तन होता हुआ प्रजय आ चुके हैं बॉलिंग मार्ग पर। दूसरा ओवर, सामने बैटर है अनिकेत देसाई। उतना अच्छा टाइमिंग नहीं, छोटा ही गेंद थे जरूर, लेकिन सामने गेंद को खेला, अपने फॉलो थ्रू में गेंद को फील्ड करते प्रजय। फील्डिंग में परिवर्तन हो चुका है पावर प्ले का खेल समाप्त होने के बाद। अनिकेत देसाई एक बार फिर से स्ट्राइक पर सामना करेंगे आने वाली अगली गेंद का।
फुल टॉस, एक लेफ्टेड शॉट, गेंद हवा में, वाइडेस्ट लॉन्ग ऑन बाउंड्री पर, और इसी के साथ पहली सफलता। अनिकेत देसाई आउट होकर वापस। एक लोअर फुल टॉस गेंद थे, लेकिन उतना अच्छा टाइमिंग नहीं, थोड़ी सी नीचे लगी बल्ले पर, और वाइडेस्ट लॉन्ग ऑन पर कैच, और पहला विकेट वापस। व्यक्तिगत और नितेश गडेकर मैदान पर। नितेश कांबड़ी और नितेश गडेकर, ये दो बैटर मैदान पर। निखिल गडेकर और नितेश कांबड़ी। कट के इस बार ऑफसाइड पर टिप्पा खाने के बाद गेंद विकेट कीपर के पास, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। सामने एक रन पर निखिल गडेकर, नॉन स्ट्राइकर एंड पर नितेश कांबड़ी को खाता खोलना पड़ेगा। टीम का स्कोर 5 रन, टारगेट है 28 का, 28 रनों का। और बढ़िया शॉट मिड विकेट पर, फील्डर, और जब तक गेंद को फील्ड करते अपना खाता खोला नितेश कांबड़ी ने एक सिंगल के साथ। और सामने एक पर निखिल गडेकर सामना करेंगे आने वाली अगली गेंद का, और प्रजय अपने बॉलिंग मार्ग पर अगली गेंद लेकर। खेल जारी है दूसरे ओवर का, स्कोर रुका हुआ 6 पर 1 विकेट पर। कट के इस बार ऑफसाइड पर, कवर पर, एक्स्ट्रा कवर पर, फील्डर गेंद के पीछे। एक रन पूरा किया, दूसरे के लिए पलटे, और जब तक थ्रो पहुंचता नॉन स्ट्राइकर एंड पर, तब तक 2 रन स्कोर के खाते में। स्कोर 2 अंकों में डबल फिगर में आगे बढ़ा, टोटल 10 पर पहुंचा, 1 विकेट के नुकसान पर। 8 रन टोटल स्कोर, 20 रन चाहिए अभी भी मैच को जीतने के लिए। स्कोर हो चुका है 8। ओ इस बार ओवर पिच गेंद, स्क्वायर लेग बाउंड्री पर, ओ लेकिन सिक्सर। बहुत ही अच्छी कोशिश थी, फील्डर की दाद देनी पड़ेगी। आशीष जो मिड विकेट पर आ चुके थे फील्डिंग के साथ, कोशिश बढ़िया रही थी, लेकिन गेंद चली गई सीमा रेखा से बाहर। बाउंड्री लाइन पर पैर थे तब, जो कि गेंद को उन्होंने फील्ड रोका जरूर था, और मिले 6 रन स्कोर के खाते में। 6 रन के साथ टोटल आगे बढ़ा, 14 रनों पर पहुंचा, 1 विकेट के नुकसान पर। मुन्ना, मुन्ना टॉस, ओके थैंक यू। तो आने वाले मैच के लिए प्रीता 11 धारगढ़ क्रिकेट टीम बल्लेबाजी कर रही है। इसी बीच बॉलिंग में परिवर्तन, श्रीकांत आ चुके गेंदबाजी करने के लिए। तीसरा ओवर, मैच का स्कोर रुका हुआ 14 पर, 1 विकेट के नुकसान पर। हाफ वाली पर लेकर एक बेहतरीन शॉट, देखने होगा, गेंद चली गई डीप लॉन्ग ऑन सीमारेखा से बाहर, और ये लगा दाभोलकर ब्रदर्स चैंपियंस ट्रॉफी का सिक्सर। कांबड़ी स्ट्राइक पर, हल्के से टैप किया, सिंगल के लिए निकले, कवर पॉइंट पर फील्डर दूर है,
और जब तक गेंद को फील्ड करते तब तक एक रन पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ा 21 लॉस ऑफ 1 विकेट। 21 रन एक विकेट पर 7 रन मुकाबले को जीतने के लिए आरवी कोरगांव क्रिकेट टीम को। इस बार थोड़ा सा दूर से खेला एक्स्ट्रा कवर की तरफ, फिर से दूसरे रन की कोशिश होगी, देखना होगा क्या होता है मैदान पर। और जब तक इनको फील्ड करते तब तक 2 रन पूरे के दोनों बल्लेबाजों ने। टूर्नामेंट के लिए पहला इनाम है 2 लाख का, दूसरा इनाम है 1 लाख का, बाइसिकल है, और प्लेयर ऑफ द टूर्नामेंट, मैन ऑफ द सीरीज, उसके लिए 2 व्हीलर बाइक है। बिल्कुल हमारे कमेंट्री बॉक्स के बगल में येलो कलर की ये बाइक आपको दिखाई दे रही है, और उसी का पूरा श्रेय देना पड़ेगा आदरणीय सर मच्छिंद्रनाथ उर्फ बाबू शेडगांवकर। आयोजन बहुत ही शानदार, दाभोलकर ब्रदर्स स्पोर्ट्स एंड कल्चरल क्लब की ओर से, जो कई सालों से लेदर क्रिकेट, टेनिस क्रिकेट का आयोजन, और उन्हीं का आयोजन, बहुत एक सुंदर आयोजन है दाभोलकर ब्रदर्स स्पोर्ट्स एंड कल्चरल क्लब द्वारा, और पूरा उसी के साथ उनका साथ मच्छिंद्रनाथ सर उनका इस टूर्नामेंट के साथ। शॉट ऑफ लेन गेंद, लेकिन गेंद बल्ले में कोई संपर्क नहीं, गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में। स्कोर हो चुका है टोटल 24। 4 रन चाहिए, क्या बड़े शॉट के साथ आगाज होगा, मैच समाप्त होगा, मैदान पर जीत जाएगी आरवी 11 कोरगांव क्रिकेट टीम। 4 रन चाहिए सिर्फ मैच को जीतने के लिए। तीसरा ओवर जारी, अल्टी पल्टी, और इसी के साथ वाइड गली पर गेंद चली गई बाउंड्री लाइन पर, और मैच को जीतती हुई आरवी 11 कोरगांव क्रिकेट टीम। तो दूसरी जीत आरवी 11 कोरगांव की। दोनों मैच आसानी के साथ बिल्कुल जीते हैं। आने वाला मैच हो रहा है मनीषा क्रिकेटर्स एंड मुलवीर मालपे जो फील्डिंग करेंगे, और प्रीता 11 धारगढ़ क्रिकेट टीम बल्लेबाजी करेगी मैदान पर। तुरंत मैच शुरू हो रहा है, लेकिन उससे पहले मैन ऑफ द मैच इस मैच के शायद हमारे धीरज पालियेकर जो स्कोरिंग के साथ जुड़ चुके हैं, उनको भी थोड़ी सी परेशानी हो रही है कि मैन ऑफ द मैच किनको दिया जाए, क्योंकि छोटा टारगेट था। 2 रन देकर 2 विकेट चटकाए थे नितेश कांबड़ी ने, निखिल गडेकर ने 2 विकेट चटकाए 8 रन देकर, और दोनों बल्लेबाजों ने थोड़ी थोड़ी बल्लेबाजी, दोनों बल्लेबाजों ने 12-12 रन बनाए हैं। तो हमें भी थोड़ा सा मुश्किल हो रहा है सुशांत सर कि मैन ऑफ द मैच किसको दिया जाए। बिल्कुल, और जरूर हम चर्चा करेंगे हमारे सर सुशांत साळगावकर के साथ जरूर सर बिल्कुल। लेकिन देखना होगा मेरे ख्याल से धीरज बिल्कुल पहला विकेट पावर प्ले में एक, तो दूसरे 2 विकेट खो चुके थे निखिल गडेकर। जी बिल्कुल, आपसे सहमत हूं मैं। तो मैन ऑफ द मैच के लिए 2 चर्चा हुई थी, और आखिरकार निखिल गडेकर मैन ऑफ द मैच इस मैच का, निखिल गडेकर। चलिए अगला मैच शुरू होने जा रहा है मैदान पर। प्रीता 11 धारगढ़ और मनीषा क्रिकेटर्स एंड मुलवीर मालपे, इन 2 टीमों के बीच में। और कमेंट्री बॉक्स में एक बार जो कि हमारे साथ जुड़ चुके हैं सिद्धेश परब।
से मैन ऑफ द मैच की ट्रॉफी दी जाएगी। निखिल गडेकर मैन ऑफ द मैच पिछले मैच का। बल्लेबाजी में 12 रन, गेंदबाजी में 2 विकेट। निखिल गडेकर मैन ऑफ द मैच। RB11 कोरगांव और रोशनी दाभोलकर जिनसे हाथों मैन ऑफ द मैच की ट्रॉफी दी जा रही है। कैमरामैन थोड़ा कैमरे जो कि प्रेजेंटेशन बॉक्स के सामने। थैंक यू कैमरामैन आदित्य, थैंक यू आदित्य।